हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी काही जणांच्या भावना दुखू शकतात, त्यामुळे ज्यांच्या भावना लवकर दुखवतात त्यांनी हा व्हिडिओ पाहणं इथेच थांबून द्या. कारण जी खरी परिस्थिती तुमच्यासमोर मांडणार आहे आणि बॅचेसवाल्यांनी जो शिक्षक भरतीचा धंदा मांडलेला आहे त्या सगळ्या धंद्यावाल्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून प्रूफसह सगळी उत्तरं मी देणार आहे. हे सगळी माहिती तुम्ही आधी व्यवस्थित बघा. तुम्हाला जर पटली तरच ठरवा, नाही तर मला व्हिडिओच्या सेक्शनमध्ये लागेल तेवढ्या शिव्या दिल्या तरी हरकत नाही, माझी कंप्लेंटसुद्धा केली तरीसुद्धा हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जर समजा एखादे शिक्षक असतील, त्यांनी जर तुम्हाला शाळेमध्ये शिकवत असतील, त्यांनी जर असं म्हटलं की हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला वर्गामध्ये तर शिकवतोच, परंतु आपला विषय खूपच कठीण आहे, या विषयामध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पाडायचे असतील तर तुम्ही माझ्या घरी या, मी तुम्हाला 1 to 1 शिकवतो. कसं शिकवतो? 1 to 1 विशेष गायडन्स देतो, तुमची मेंटरशिप करतो, तुम्हाला मेंटर म्हणून गाईड करतो. तुम्हाला ते जर केलं तर तुमची निवड होण्याची संधी, तुमचं सिलेक्शन होण्याची संधी, तुम्हाला जास्त मार्क मिळण्याची संधी ही जास्तीत जास्त राहते. आता मला तुम्ही सांगा, जसं एका विद्यार्थ्याच्या शिक्षकाने हे करणं योग्य आहे की अयोग्य आहे? ते जर अयोग्य असेल विद्यार्थी मित्रांनो, तर हे शिक्षक भरतीच्या नावावरती ज्यांनी धंदा मांडला त्या लोकांनासुद्धा माझा प्रश्न आहे. तुम्हीसुद्धा अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये सुरुवातीला हीच भीती घातली, आम्हीच तुमचे मसीहा आहोत, आमच्याशिवाय तुमचं शिक्षक भरतीचं काहीच होऊ शकत नाही, आम्हीच पाठपुरावा करतो, मनापासून तुमच्यासाठी लढतो. म्हणजे हे तशाच सारखं झालं की ज्या पद्धतीनं एखाद्या वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला एखादे शिक्षक शिकवत असतील, तो विद्यार्थी यांची बॅच लावू शकत नाही, परंतु त्या विद्यार्थ्यालाही ते सांगतात, हो हो बाळा, तू काळजी नको करू, मी तुझ्यासाठी आहे. आणि ठराविक विद्यार्थ्यांना असं सांगायचं, हे बघ आपला विषय कठीण आहे बरं, जर तू व्यवस्थित अभ्यास केला नाही तर तुला मार्क पडणार नाहीत. म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये आधीच भीती आणि हे आणखीन भीती घालून देऊन राहिले. तर ह्यांच्यामध्ये आणि त्या शिक्षकामध्ये जसा काही फरक नाही, तसा ज्या धंदा मांडणाऱ्यांमध्ये आणि फक्त आपलेपणाचं ढोंग मांडणाऱ्यांमध्ये सुद्धा काही फरक नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आता पुढचा मुद्दा मी तुम्हाला प्रूफसह दाखवतो. यांनी काय केलं, जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची PDF तयार केली. ही PDF आहे 760 विद्यार्थ्यांची. या विद्यार्थ्यांनी ज्यांची नावं याच्यामध्ये आहेत त्यांच्या काही विद्यार्थ्यांची मला फोन आलीत आणि त्यांनी सांगितलं की सर, आम्हाला हे माहिती नव्हतं की हे अशा पद्धतीनं जाहीररित्या आमची यादी डिस्क्लोज करतील. आपण जर एक आकडा लक्षात घेतला की रजिस्ट्रेशन केलेल्या 1,70,000 विद्यार्थ्यांपैकी 760 विद्यार्थ्यांची माहिती या लोकांकडे आहे, म्हणजे फक्त 0.44% लोकांची माहिती यांच्याकडे आहे. अशाच पद्धतीची यांनी जी PDF आहे तर ती वेगवेगळ्या विषयासाठी कॅटेगरी निहायसुद्धा तयार केली असेल आणि यामध्ये विद्यार्थ्यांचं लोकेशनसुद्धा आहे, म्हणजे तो कोणत्या जिल्ह्यामधील आहे ते सुद्धा आहे. आता पुरावा क्रमांक 1 की फक्त जास्त मार्क असले म्हणजे निवड होतेच असं नाही, कमी मार्क असले तरीसुद्धा निवड होते. याचे मी तुम्हाला 1 नाही 100 पुरावे देऊ शकतो, 1000 पुरावे देऊ शकतो. ते फक्त आता त्याच्यातले काही सिलेक्टिव्ह मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महानगरपालिका नवी मुंबईचा कट ऑफ हा फक्त 106 मार्क लागलेला आहे गणित आणि विज्ञानसाठी. नगर परिषद भंडाराचा कट ऑफ गणित विज्ञानसाठी फक्त 125 मार्क लागलेला आहे. नगर परिषद काटोल या ठिकाणचा 9वी-10वीचा कट ऑफ 155 मार्क लागला. मग तुम्ही म्हणसाल सर बघा ना, जास्त मार्क लागले की नाही, पण तिथेच एक गोष्ट लक्षात घ्या. आता या ठिकाणी 155 वरती कट ऑफ लागला म्हणजे हे काय सांगतील काही विद्यार्थ्यांना, बघा इथे कट ऑफ जास्त लागतो, परंतु ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का की याच ठिकाणी 6वी ते 8वी गणिताचा कट ऑफ हा फक्त 113 मार्क आहे. हे घ्या माहिती, हे तुम्ही पवित्र पोर्टलवरून डाउनलोड करून बघू शकता. आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, याच्यावरती जर इमेज पोस्ट केली तर हे सुद्धा दिसेल तुम्हाला. आणखीन पुरावे दाखवतो. नगर परिषद राहुरीचा कट ऑफ हा फक्त 108 मार्क लागलेला होता. पुढं सांगतो, नगर परिषद भंडारा 125 मार्क उर्दू मीडियमचा कट ऑफ. आणखी सांगतो, 6वी ते 8वीचा कट ऑफ हा 103 मार्क लागला श्री शिवाजी सर्वोदय छात्रालय भुसावळ या ठिकाणचा. तर 9वी-10वीचा कट ऑफ फक्त 124 मार्क लागला. आणखी पुढं सांगतो, 6वी ते 8वी गणिताचा कट ऑफ हा फक्त 98 मार्क लागला श्री शारदा शिक्षण मंडळ दीपनगर सेकंडरीचा कट ऑफ किती, फक्त 108 मार्क. आता मला तुम्ही सांगा, एवढ्या कमी मार्कवरती सुद्धा विद्यार्थ्यांची निवड होत असेल, या विद्यार्थ्यांनी कुठं बॅच लावली होती का? ज्या विद्यार्थ्यांच्या 108 मार्कांवरती निवड झाली त्या विद्यार्थ्यांनी कुठं बॅच लावली होती का? बरं, तुम्ही असं म्हणाल की सर त्यावेळेला लिमिटेड प्राधान्यक्रम नव्हते, अनलिमिटेड होते. मग आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की मी असं काय म्हणतो की यांनी शिक्षक भरतीचा धंदा मांडला? हे लोक छाती बडवून सुरुवातीला काय सांगत होते की काळजी करू नका, आम्ही तुमचे अनलिमिटेड प्राधान्यक्रम सुरू करू, अनलिमिटेड प्राधान्यक्रमांसाठी पाठपुरावा करू,
आमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही, आम्हीच खरं आंदोलन करतो. मग तुम्हीच जर खरं आंदोलन करत होते आणि आता जर तुम्हीच तुमच्या प्रेफरन्सेस कसे द्यावेत याच्या जर बॅचेस काढल्या असतील तर या विद्यार्थ्यांनी तुमच्यावर भरोसा ठेवायचा कसा? कारण की आता तुम्हीच कोणी 2,500 रुपये, कोणी 3,000 रुपये, कोणी 5,000 रुपये एवढी फी घेऊन विद्यार्थ्यांना गाईड करतायत. बरं, 1 to 1 मार्गदर्शन म्हणताना हे तुम्ही शक्यच नाही. कारण की मी सुद्धा 2017-2022च्या शिक्षक भरतीचा एक भाग आहे. अहो, इथं वर्गामध्ये जर 30 विद्यार्थी असले आणि दिवसभर तरी विद्यार्थ्यांसोबत बसलो तरीसुद्धा 1 to 1 फारसं कनेक्शन होत नाही. आणि हे तुम्ही काय सांगून राहिले 1 to 1 कनेक्शन करतो ऑनलाईन पद्धतीनं? हे शक्यच नाही. आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला पुराव्यासह सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मोठेगावकर सर, हे तुम्ही नाव ऐकलं असेल नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये. यांनी सुद्धा काय केलं होतं की सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही चांगलं मार्गदर्शन करू असं सांगितलं आणि विद्यार्थ्यांचे ॲडमिशन घेतले. परंतु त्यामधील काही जे गर्भश्रीमंत मुलं होते त्यांच्यासाठी वेगळी बॅच काढली आणि त्या वेगळ्या बॅचेसमधल्या विद्यार्थ्यांना काय केलं, त्यांच्याकडनं पैसे घेतले आणि त्यांना पेपर फोडून अक्षरशः मार्क म्हणजे ते जे प्रश्न होते ते दिले. शिक्षक भरतीमध्ये सुद्धा असंच होण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. हे सगळीकडे सांगायचं एक. आणि शिक्षण विभागामधून काही कोर डेटा लीक करायचा. हे बघा, हे असं होते. काही ज्या ठराविक फाईल्स आहेत जे कुठंच बाहेर पडायला नको, ह्या विशिष्ट लोकांकडेच कशा येत आहेत हा मोठा प्रश्न आहे. ह्यांचे जर शिक्षण विभागामध्ये लागे बांधे झाले आणि जर समजा 25 लाख, 50 लाख, 1 कोटी रुपयांचा जर हिशोब मी तुम्हाला सांगितला, म्हणजे 5,000 विद्यार्थ्यांनी 1,000 रुपयाप्रमाणे जरी बॅच घेतली तरीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही विचार करा की हे पैसे किती होतात. 50 लाख रुपये, 1 कोटी रुपयापर्यंत हा हिशोब जाऊ शकतो जर 2,000 रुपयांनी जर यांनी प्रति विद्यार्थ्याकडून जर पैसे घेतले तर. मग ही मॅन्युप्युलेट भरती करायची आहे का तुम्हाला? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, अभियोग्यता धारकांना प्रश्न विचारायचा आहे. पुढचा पुरावा आणखी एक घ्या. कट ऑफ बाबत ही अफवा आहे की जास्त मार्क असलेल्याच विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळेल. तसं नाही आहे, अजिबात तसं नाही आहे. कारण की कट ऑफ हा 100 मार्कांवरती सुद्धा आला आणि हेच लोक काही दिवसांपूर्वी छाती बडवून सांगत होते की 2 डिजिटवर कट ऑफ येईल. मग जर 2 डिजिटवर कट ऑफ येईल हे तुम्हाला माहिती आहे तर मग तुम्ही वेगळ्या प्राधान्यक्रमांसाठी वेगळी बॅच का सांगून राहिले? धंदा मांडू नका. पुढचा आणखीन एक. आणि हे लोक काय करून राहिले, चुकीच्या पद्धतीने आंदोलन करण्याची भूमिका करतात. कधी पाठपुरावा करण्याची आपल्याला हे गोष्टी सांगतात. रात्री 8 वाजता कोणतंच ऑफिस सुरू नसतं पण हे रात्रीच्या 8 वाजता देखील त्या ऑफिसमधनं पाठपुरावा करतात. रात्रीच्या 8 वाजता कोण राहते बे? कोणीच नाही राहत. पुढचा बघा, यांनी काय केलेलं आहे, हा सगळा डेटा आमच्याकडे आहे आणि आम्ही मेरिट प्रिडिक्ट करू शकतो असं करून स्वतःच्या बॅचच्या विक्रीसाठी या विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती विकून राहिलेत. हे चुकीचं आहे. ज्या विद्यार्थ्यांची नावं त्या लिस्टमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांची फोन मला आलेली आहेत. मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो की जर त्या विद्यार्थ्यांनी होकार दिला तर ह्या लोकांची कंप्लेंटसुद्धा करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. मग तुम्ही म्हणसाल सर हा सगळा त्यांना बॅचेस विकायचे तर विकू द्या ना. त्यांना बॅचेस विकायचे आहेत, त्यांनी TET मार्गदर्शनाच्या विकाव्यात, आम्हाला हरकत नाही. त्यांनी टेटमध्ये परीक्षेमध्ये मार्क कसे पाडावेत याच्याबद्दल आम्हाला हरकत नाही. परंतु इथे या ठिकाणी विद्यार्थ्यांची निवड होईल की नाही हे थेट प्रत्यक्ष परिणाम करणार आहे. जी लोक ह्यांची बॅचेस घेतील त्या लोकांना हे विशिष्ट डेटा पुरवतील आणि त्यामुळे शिक्षक भरती मॅनिप्युलेट डेफिनेटली होईल. हे लोक यांच्या बॅचेसमधल्या विद्यार्थ्यांना लावण्यासाठी स्वतःच्या ओळखीचा सुद्धा वापर करतील आणि त्यामुळे जे विद्यार्थी यांच्या बॅचेसमध्ये नसतील तर त्या विद्यार्थ्यांवरती थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं आणि त्या विद्यार्थ्यांना कुठंतरी कमी ॲडव्हान्टेज मिळू शकतं. हे कमी ॲडव्हान्टेज किंवा जास्त ॲडव्हान्टेज मिळणं हे बॅचेसवाल्यांवरती अवलंबून नसावं ही आमची मागणी आहे. आणि म्हणून शिक्षक भरतीचा धंदा बनवणाऱ्या लोकांना आम्ही यापुढे सुद्धा याच भाषेमध्ये, कडक भाषेमध्ये सांगणार आणि याच भाषेमध्ये बोलणार. आमच्यावरती जर कोणी कारवाई जरी केली तरीसुद्धा काही हरकत नाही. शिक्षक भरतीचा धंदा होऊ देणार नाही.